हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, ऐतरेय उपनिषदातल्या 3ऱ्या खंडातले पहिले 2 मंत्र आपण पाहिलेले आहेत. आता 3रा मंत्र बघूया. तदेनत सृष्टम परांजात जिघ्रांस तद्दत्वा जिघृक्ष नानकोशद्वाचा गृहीतम यद्धैनाच्या गृहिष्यद बहिर्व्यावृत्य हैवानम अत्र प्राप्यसत. थोडासा कठीण श्लोक आहे, आपण तो सोपा करून घेऊया. सृष्टम तत्परांग, उत्पन्न केलेले हे अन्न विमुख होऊन अत्यजिघांसत, पळण्याचा प्रयत्न करू लागलं. तत् वाचा अजिगृह्णत, तत् वाणीद्वारा गृहीतम न अशक्नोत यत एनत वाचा, त्यावेळी त्याला वाणीद्वारा ग्रहण करण्याची इच्छा केली, पण वाणीद्वारा ते ग्रहण करू शकलं नाही. एनत वाचा वाणीद्वारा अग्रहीषत, या अन्नाला वाणीद्वारा ग्रहण करण्याचं मनुष्य प्रयत्न करेल. अन्नम अभिव्यावृत्त एव अत्रप्सत, अन्नाचं वर्णन करूनच तो तृप्त झाला असता. आता याचा व्यवस्थित अर्थ आपण बघूया. देवलोक आणि लोकपाल यांच्या आहारासंबंधीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी जे अन्न परब्रह्माने निर्माण केलं, ते अन्न आता माझा विनाश होईल, हा मला खाणार आहे, हा माझा विनाशक आहे, असं म्हणून मुखाकडे न जाता ते अन्न त्याच्या हातातून सुटू लागलं. जीवात्म्याने त्या अन्नाला वाणीकडून पकडायचा प्रयत्न केला, परंतु वाणीद्वारा ते पकडलं गेलं नाही. वाणीद्वारा ग्रहण जर ग्रहण झालं असतं तर नुसतं अन्नाचा उच्चार करूनच मनुष्य तृप्त झाला असता, परंतु तसं झालं नाही. मग काय झालं? तत्प्राणेना जिघृतक्षान्न शक्नो प्राणेन गृहीतम स यद्धैतत् प्राणेन गृहीषत प्राण्य हैवान्नम अत्रप्सत. तत्प्राणेन, त्या अन्नाला प्राण इंद्रियद्वारा अधिकृक्षत, पकडण्याचा प्रयत्न केला. तत्प्राणेन गृहीतम न शक्नोत, तेव्हा घ्राण इंद्रियांनी सुद्धा त्याला पकडू शकले नाहीत. यत स एनत घ्राण इंद्रिया अग्रहीषत, जर घ्राण इंद्रियांनी त्याला पकडता आलं असतं तर नुसता अन्नाचा वास घेऊन ते तृप्त झालं असतं. आता या ठिकाणी अन्नाचा आणि प्रत्येक इंद्रियाचा संबंध कसा आहे हे सांगितलेलं आहे. जर वाणीने अन्न पकडता आलं असतं तर नुसत्या अन्नाची स्तुती करून मनुष्य तृप्त झाला असता. आता या 4थ्या मंत्रामध्ये सांगतात, जर घ्राणेंद्रियांनी अन्नाचं ग्रहण केलं असतं तर नुसत्या वासानेच तो तृप्त झाला असता, पण घ्राणेंद्रियांनी सुद्धा त्याला पकडू शकलं नाही. मग पुढं काय झालं? तच्चक्षुजिगृष तुष्ण अचक्षुषा गृहीतम स यद्धैन चक्षुषा गृहीतत दृष्ट्वा हैवानम अन्न प्रप्सत. त्या अन्नाला चक्षुषा अधिजुघृषत, डोळ्याने पकडायचा प्रयत्न केला, परंतु चाक्षुषा गृहीतम न अशक्नोत, डोळ्याने सुद्धा ते अन्न पकडलं नाही. जर यत सहा एनत चक्षुषाही अगृह्यशत, जर डोळ्याने पकडता आलं असतं तर मनुष्य नुसत्या डोळ्याने अन्न पाहून तृप्त झाला असता, पण तसं होत नाही. त्यानंतर आता कुठल्या इंद्रियाचा नंबर आला? हे बघा, वाघ इंद्रिय झालं, प्राणेंद्रिय झालं,
घ्राणेंद्रिय झालं म्हणजेच प्राणेंद्रिय, त्याच्यानंतर चक्षुरेंद्रिय झालं, आता श्रोत्रेंद्रिय. तत्श्रोत्रेण अजिगृषत तत्कृच्छेण गृहीतं स यद्धैनै श्रोत्रात् ग्रहीत श्रुत्वा हैवानम अभ्यस्त. तत्श्रोत्रेण अधिजुक्षत, मग श्रोत्रेंद्रियाने त्या अन्नाला पकडण्याचा प्रयत्न केला. तत्श्रोत्रेण गृहीतं न अकृषत, तरीही त्याला पकडू शकले नाही. यत् सहा एतत् श्रोत्रेण, कानाद्वारा त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला, पण नुसतं अन्नाबद्दल सांगितलं तरी सुद्धा तृप्त झाले असते, म्हणून कानही त्याला पकडू शकला नाही. याचा अर्थ काय होतो की अन्न ग्रहण करायला दुसरं कुठलंही इंद्रिय चालू शकत नाही. आता त्वचेचं सांगतात बघा. तत्त्वचा जिगृच्छत अन्नत्वचा गृहीतं स यद्धैन त्वचा ग्रहिष्य स्पृष्ट्वा हैवान्नम अत्रप्यस. तत् त्वचा अधिक जुग्रशत, तेव्हा त्वचेने त्याला अन्नाला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु गृहीतुम न अशक्नोत, त्वचासुद्धा त्याला पकडू शकली नाही. याचा अर्थ त्वचेने जर अन्न पकडता आलं असतं तर नुसता अन्नाला स्पर्श करून सुद्धा मनुष्य तृप्त झाला असता, पण तसं होत नाही. तन मनसा जिगृष्टं शक्नोन मनसा गृहीतं स यद मनसै अश्रद्धत्वा हैवानमत्र प्रप्यस्य. तत् मनसा अधिजुक्षत, मग आता मनाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. गृहीतुम न अशक्नोत, मन सुद्धा त्याला पकडू शकलं नाही. यत् सहा एनत मनसा, मग मनाने सुद्धा त्याला पकडता आलं असतं तर अन्नाचं नुसतं चिंतन करून सुद्धा, अन्नाने नुसतं चिंतन करून सुद्धा अन्न त्याला पकडू शकलं असतं, पण त्यांनी तसं केलं नाही. अन्न मनाकडून ग्रहण होऊ शकलं नाही. तत् अपानेन अजुक्षत्वायत सैष अन्नस्य ग्रहे यद्वारिनिरुवा एषा यद्वायुः. मग पुढं काय सांगतात 10व्या मंत्रात, तेव्हा तत् अपानेन, अपान वायूने अधिगृक्षत, ग्रहण करायचा प्रयत्न केला. तत् आवयवत सहा एष अपान वायू ही अन्नस्य, तेव्हा अपान वायूनी जेव्हा त्या अन्नाला ग्रहण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला अन्न त्याला पकडू शकलं. यत् वायु अन्नायु वै प्रसिद्धा यत् एषः वायु अपानहा. म्हणून वायू हा अन्नाची रक्षा करणारा आहे, अन्न शरीराची रक्षा करणारा आहे, म्हणून यासाठी हे दोघे प्रसिद्ध आहेत. शेवटी काय सांगतात, शेवटी पुरुषाने अन्नाला आपल्या मुखाकडून अपान वायूद्वारा ग्रहण करण्याची इच्छा केली, प्रयत्न केला, तेव्हा अपान वायूद्वारा मुखाकडून शरीरामध्ये अन्न ग्रहण करण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा अपान वायू बाहेरून शरीराच्या आतमध्ये प्रश्वास रूपमध्ये आला आणि ते अन्न शरीरामध्ये प्रविष्ट झालं. प्राणवायूच्या संबंधात जे प्रसिद्ध आहे की अन्नाद्वारा मनुष्य जीवनाची रक्षण करतो, तेच साक्षात आयुष्य आहे. आणि अपान वायूला घेऊन जे प्राण आदी पंचभेद प्राणांचे आहेत त्यावरून हे सिद्ध झालं की प्राण हा मनुष्याचं जीवन आहे. आता थोडा सारांश आपण बघूया. जेव्हा या लोक आणि लोकपाल यांच्यासाठी अन्नाची व्यवस्था परमेश्वरांनी निर्माण केली, ती अन्नाची व्यवस्था पंचमहाभूतापासून निर्माण झाली. कारण आता जन्म द्यायचा म्हणजे त्यांच्या अन्नाची व्यवस्था करायला पाहिजे, म्हणून परमात्म्याने पंचमहाभूतापासून सगळ्यांच्या अन्नाची व्यवस्था केली. मग या अन्नाला ग्रहण कसं करायचं हा प्रश्न त्या लोकांना आणि लोकपुरुषांना पडला. मग पहिल्यांदा वाणीद्वारा त्यांनी अन्न ग्रहण करायचा प्रयत्न केला.
परंतु वाणीद्वारा अन्न ग्रहण होऊ शकलं नाही. तसं ग्रहण होऊ शकलं असतं तर वाणीद्वारा केवळ अन्नाची स्तुती करूनच मनुष्य तृप्त झाला असता. तसं झालं नाही. त्यानंतर प्राणवायूद्वारा, फक्त प्राणवायूद्वारा घ्राणेंद्रियाने अन्न ग्रहण करायचा प्रयत्न केला, परंतु तेही शक्य झालं नाही. ते शक्य झालं असतं तर नुसता अन्नाचा वास घेऊन मनुष्य तृप्त झाला असता. त्यानंतर डोळ्यांनी अन्न ग्रहण करायचा प्रयत्न केला, परंतु तसंही झालं नाही. कारण नुसतं अन्न पाहिल्यानंतरच मनुष्य तृप्त झाला असता, परंतु तसं झालं नाही. त्यानंतर श्रोत्रेंद्रियांनी प्रयत्न केला, परंतु तसं झालं नाही, अन्नग्रहण झालं नाही. तसं झालं असतं तर केवळ अन्नाबद्दल ऐकूनच मनुष्य तृप्त झाला असता. त्यानंतर त्वचाद्वारा अन्न ग्रहण करायचा प्रयत्न झाला, पण तसंही झालं नाही. तसं झालं असतं तर केवळ अन्नाला स्पर्श केल्याने मनुष्य तृप्त झाला असता, पण तेही झालं नाही. त्यानंतर मनाच्या साहाय्याने अन्न ग्रहण करायचा प्रयत्न झाला, परंतु तसंही झालं नाही. तसं झालं असतं तर केवळ अन्नाचं चिंतन केल्यामुळं मनुष्य तृप्त झाला असता, पण तसं झालं नाही. नंतर आपल्या जननेंद्रियांनी अन्न ग्रहण करायचा प्रयत्न केला, परंतु तसं झालं नाही. तर तसं झालं असतं तर अन्नाचा केवळ त्याग करून त्याला तृप्ती झाली असती, पण तसं झालं नाही. त्यानंतर अपान वायूद्वारा त्यांनी अन्न ग्रहण करायचा प्रयत्न केला आणि मग मात्र अपान वायू अन्नाला ग्रहण करू शकला. कसं करू शकला? पहिल्यांदा तो पंचवायू प्राण, अपान, उदान, समान यांच्याबरोबर तो शरीरामध्ये प्रविष्ट झाला. त्यानंतर उदान वायूंनी गिळण्याची क्रिया केली आणि मग नंतर पंचप्राणांच्या सहाय्याने तो शरीरामध्ये प्रविष्ट झाला. स ईक्षत कथम विंद मद्रुते सदिती स ईक्षत कतरेण प्रपद्यता इति. स ईक्षत यचि वाचाद्भिव्यवृतं यदि प्राणेनाभिप्रणीतं यदि चक्षुषा दृष्टं यदि श्रोत्रेण श्रुतं यदि त्वचा स्पृष्टं यदि मनसा ध्यातं यदि पानेनाभिनिपनितं यदि शिश्नेन विसृष्टं अथ कोहम इति. आता सगळं परत एकदा सांगतायत या ऐतरेय उपनिषदामध्ये 11व्या मंत्रामध्ये. तो परमेश्वर ईक्षत त्याने विचार केला. इदम मत ऋते कथम स्यात्, हे माझ्याशिवाय कसं राहील. हे म्हणजे काय? अन्न. इति, हे ऐकून सह ईक्षत त्याने विचार केला. यदि वाचा, जर वाणीद्वारा, प्राणद्वारा, डोळ्यांद्वारा, श्रोत्रेंद्रियद्वारा, त्वचेद्वारा, मनसाद्वारा अन्न ग्रहण होऊ शकत नाही, अपान वायूद्वारा मात्र अन्नाचं ग्रहण झालं, तर आता मला या ठिकाणी प्रवेश केला पाहिजे. मला या मनुष्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला पाहिजे. त्यांनी काय विचार केला बघा. जर हे लोक आणि लोकपालांची रचना झालेली आहे, त्या सगळ्यांना आहाराची व्यवस्था झालेली आहे, मनुष्य शरीरधारी पुरुष अन्नाचं ग्रहण करणं पण शिकला आहे, तेव्हाच या परमात्म्याने पुन्हा विचार केला की मनुष्यरूप माझ्याशिवाय कसं संपूर्ण होईल, कसं टिकून राहील. मी मनुष्याच्या शरीरात प्रविष्ट केल्याशिवाय या मनुष्याला नक्की ग्रहण कसं करावं हे समजणार नाही. कारण त्यांनी घ्राणेंद्रिय, नेत्रेंद्रिय, त्वचेंद्रिय, श्रवणेंद्रिय सगळ्या इंद्रियांनी अन्न ग्रहण करण्याचा प्रयत्न केला, पण तसं झालं नाही. हा विचार करून परमेश्वराने काय केलं, मनुष्याच्या शरीरामध्ये पाय आणि मस्तक या दोन्हीपैकी कोणत्या मार्गाने जावं हा विचार करू लागला. स एतमेव सीमानं विदार्यैतया द्वारा प्रापद्यत सैषा विधृतिर्नाम द्वास्तदेन्नानन्दं
तस्य त्रय आवसथात्रयः स्वप्नाः अवयवमास्थोऽयम् अवाथोऽयम् अवसथ इति. 6 परमेश्वराने एतम एव मनुष्य शरीराचा असा विचार करून सीमानं मनुष्याच्या शरीराच्या सीमा म्हणजे मर्यादा विदार्य फाडून चिरून एतयाद्वारा प्रापद्यत शरीराच्या जीवामध्ये प्रवेश केला. तस्य त्रयाः आवसाथाः त्या परमेश्वराच्या 3 अवस्था आहेत. स्वप्न आहे, एक स्थान आहे, परमधाम हे दुसरं स्थान आहे आणि संपूर्ण ब्रह्मांड हे तिसरं स्थान आहे. या श्लोकाचा आपण सविस्तर अर्थ बघूया. परमात्म्याने काय केलं? मनुष्याच्या शरीरामध्ये प्रविष्ट करायचं ठरवलं. मग त्यांनी काय केलं? मनुष्याच्या शरीराचं जे ब्रह्मरंध्र आहे, ब्रह्मरंध्र म्हणजे काय? तर आताच्या भाषेमध्ये लहान मेंदू आणि मोठा मेंदू ज्या ठिकाणी एकत्र येतो तो हा मानेकडचा भाग, याला ब्रह्मरंध्र म्हणतात. त्या ब्रह्मरंध्रामध्ये छेद घेऊन सजीव मनुष्याच्या शरीरामध्ये त्याने प्रवेश केला. म्हणून ब्रह्मरंध्र ह्याला फार महत्त्व आहे योगामध्ये आणि त्याला विधृती असंही म्हटलेलं आहे. हेच ब्रह्मरंध्र त्यानंद देणारं आहे. परमेश्वराच्या उपलब्धीची 3 स्थानं आहेत आणि स्वप्नसुद्धा 3 आहेत. एक हृदयाकाश हा त्याच्या उपलब्धीचं स्थान आहे. दुसरं आकाशरूप परमधाम आहे, ज्या ठिकाणी सत्यलोक, गोलोक, ब्रह्मलोक, साकेत लोक, कैलास इत्यादी येतात, इत्यादी त्याची पर्याय नावे आहेत. आणि तिसरा ब्रह्मांड आहे. यामध्ये त्याची स्थूल, सूक्ष्म आणि कारणरूप अशा 3 अवस्था आहेत आणि तेच त्याचं स्वप्न आहे. म्हणजे या ब्रह्मांडाचं स्वरूप त्यांनी शरीराशी जे निगडीत आहे ते सांगितलेलं आहे. आपण बघितलं की ब्रह्मरंध्रामधून परमात्म्याचा प्रवेश मनुष्याच्या कल्याणासाठी झालेला आहे. मनुष्य नुसता आहार घेऊन चालत नाही, त्या आहाराचं पचन झालं पाहिजे, शरीरामध्ये त्याचं चलनवलन झालं पाहिजे, शरीरातल्या सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत त्यांनी नीट काम केलं पाहिजे. आणि हा सगळा विचार करून परमेश्वर म्हणाला की आता मी आतमध्ये प्रवेश केल्याशिवाय काही पर्याय नाही. मग त्याने ब्रह्मरंध्रामधून, म्हणजे जिथं लहान मेंदू आणि मोठा मेंदू मिळतो, मोठा मेंदू संपतो, जिथं ऑक्सिपेटल म्हणतात मेडिकल भाषेमध्ये, पाठीमागचा भाग, मानेचा भाग, जिथून मणके सुरू होतात तिथं ब्रह्मरंध्र म्हणतात आणि त्यालाच विधृती असंही म्हणतात. त्यातून परमेश्वराने आत प्रवेश केलेला आहे. हेच ब्रह्मरंध्र योग करणाऱ्यांना अत्यानंद देत असतं. परमेश्वराची उपलब्धी ही 3 स्थानात आहे आणि यांची स्वप्नसुद्धा 3 आहेत. 3 स्थानं कुठली? एक अगोदर सांगितलेलं हृदयाची पोकळी. दुसरं आकाश जे विशुद्ध रूप आहे, त्यालाच गोलोक, ब्रह्मलोक वगैरे म्हणतात. आणि तिसरं हे संपूर्ण ब्रह्मांड आहे, ज्यामध्ये त्याचं स्थूल रूप आहे. आणि या स्थूल रूपामध्ये स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा 3 अवस्था या ब्रह्मांडात आहेत. हेच त्याचे स्वप्न, ही त्याची 3 स्वप्न आहेत. सजातो भूतान्यभि व्याख्यत किमिहान्यम वावदिशति दिशती स एतमेव पुरुषम ब्रह्म तमप अपश्यन इदम अदर्शमिति. जातः स भूतानी, मनुष्यरूपामध्ये प्रकट झालेल्या पुरुषाने पंचमहाभूतांच्या अर्थात भौतिक रचनेला अभिव्याख्येत 4 बाजूने पाहिलं. इह अन्यम किम, या ठिकाणी दुसरा कोण आहे, इति वावदिशत 6
एतम पुरुषम हे त्याने म्हटले आणि अंतर्यामी परमपुरुषाला सर्वव्यापी ब्रह्मरूपामध्ये अपश्यत पाहिले. इति ही खूप सौभाग्याची गोष्ट आहे. इदम अदर्शम ह्या परब्रह्म परमात्म्याला मी पाहिलेच नाही. आता बघा हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. मनुष्य रूपामध्ये जेव्हा पुरुष निर्माण झाला तेव्हा या भौतिक जगताची रचना पाहून तो आश्चर्यचकित झाला. पहिला पुरुष, आदिपुरुष, भगवंतानी निर्माण केलेल्या पहिल्या पुरुषाच्या प्रकृती आकृती विकृतीबद्दल हे चाललेलं आहे. पहिल्या पुरुषाचं मॉडेल असं पण म्हणूया आपण आता. पहिल्या पुरुषाचं मॉडेल जेव्हा परमेश्वरांनी पृथ्वीवरती डेमॉन्स्ट्रेट केलं त्यावेळेला ते पुरुषाचं मॉडेल काय करायला लागलं, त्याच्यामध्ये जेव्हा चैतन्य स्वरूप गेला, परमेश्वर त्याच्या शरीरात जेव्हा गेला तेव्हा त्याला जागृत अवस्था आली. अगोदर त्याला जागृत अवस्था नव्हती. तो फक्त एक रोबोसारखा होता. पण जेव्हा रोबोसारखा होता तेव्हा त्याने आपल्या हातांनी अन्न डोळ्याकडने, कानाकडने, छातीकडने असं करत होता. त्याला कळत नव्हतं काय करावं ते, या अन्नाचं काय करायचं. पण जेव्हा ही चेतना त्याच्यामध्ये आली, परब्रह्म परमस्वरूप जेव्हा त्याच्या शरीरात प्रवेश झाले त्यावेळेला त्याला अत्यंत आश्चर्य वाटलं. कारण आता तो जागृत झाला होता, त्याला भावभावना आल्या होत्या, संवेदना आली होती. त्याला आश्चर्य वाटलं की या विचित्र ह्या आजूबाजू दिसते ह्या सगळ्याची रचना करणारा दुसरा कोण आहे. कारण मी पहिला आहे, मी तर काय हे केलं नाही. मग आणखीन कोणीतरी दुसरा असला पाहिजे की जे हे सगळं करेल. कोणीतरी करता निश्चित असला पाहिजे असा विचार करून त्याने अंतर्यामी असलेल्या परब्रह्म परमात्म्याला जाणलं आणि म्हणाला ही किती सौभाग्याची गोष्ट आहे की परमेश्वराने मला साक्षात्कार करून दिलेला आहे. आणि सगळ्या 84 लक्ष योनीमध्ये पुरुष ही एकमेव योनी आहे, मनुष्य ही एकमेव योनी अशी आहे की ती परमात्म्याला प्राप्त अंतरात्म्याला पाहू शकते. तस्मादिंद्रो नामदेंद्रो हवै नाम तमेंद्रिय संतमिंद्रिय इत्या चक्षैर परीक्षेण परोक्षप्रिया इव हि देवा परोक्षप्रिया इव हि देवा. या शेवटच्या 14व्या श्लोकामध्ये सांगतात तस्मात इंद्रदहा, म्हणून त्याला इंद्रद हे नाव पडलेलं आहे. इंद्रदहा नाम वै, वास्तविक इंद्रद्र हे नाव आहे. पण इंद्रदम संतम तम, इंद्रद असून सुद्धा त्या परमात्म्याने परोक्ष भावाने इंद्र हा योम आचक्षते, इंद्र असे पुकारले आहे. कारण देवा हा परोक्ष प्रिया इव, देवता लोक परोक्ष भावाने कोणतीही गोष्ट पसंत करतात. म्हणून देवलोक परोक्ष भावानेही सगळ्या गोष्टी पसंत करतात. ह्याचा आता नीट अर्थ बघूया, थोडासा गूढ आहे हा श्लोक. मनुष्याने आपल्या अंतरात्म्यात पाहिलं, त्याला अत्यंत आनंद झाला. मग परब्रह्म परमात्म्याने काय केलं, त्याचं नाव इदंद्र आहे. इदम द्र, हे मी पाहिलं आहे. या व्युत्पत्तीनुसार त्याचं नाव इदंद्र आहे. हे इदंद्र नाव कोणी ठेवलं, त्या पुरुषाने ठेवलं. कारण हे मी पाहिलं आहे. इंद्र, हे मी पाहिलं आहे. म्हणून परमात्म्याचं नाव इदंद्र ही पडलेलं आहे. पण लोक त्याला इंद्र म्हणतात. परंतु देव सगळ्या गोष्टी प्रकट करून सांगणारे आहेत. परोक्ष प्रिया इव देवा, साक्षात प्रकट होण्यापेक्षा परब्रह्म परमात्म्याची अनुभूती त्या मनुष्य प्राण्याला व्हावी एवढीच अपेक्षा त्या परब्रह्म परमेश्वराची आहे. आता त्याला ती अनुभूती झालेली आहे, म्हणून त्या परब्रह्माचं नाव त्याने इदंद्र असं ठेवलेलं आहे. इंद्र, मी पाहिलेलं आहे. अशा रीतीने परब्रह्माचा प्रवेश
हा मनुष्याच्या शरीरामध्ये झालेला आहे. त्यानंतर मनुष्याला चेतना आलेली आहे. त्याने सभोवार पाहिलेला आहे. दुसरा कोणी नसताना ही सगळी सृष्टी कुणी निर्माण केली हा त्याच्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. मग त्याने आपल्या अंतरात्म्यामध्ये वाकून पाहिलेलं आहे. त्याला परब्रह्माची अनुभूती झालेली आहे. मग त्यांनी इत अंध्र हे नाव ठेवलेलं आहे. हे मी पाहिले असा त्याचा अर्थ आहे. हे नाव पुरुषांनी त्या परमात्म्याचं ठेवलेलं आहे. परंतु तरीसुद्धा परमात्मा त्याच्यासमोर प्रकट झालेला नाही. कारण हे ज्ञान अपरोक्षच राहू दे असं त्याला वाटलं. म्हणून त्या परब्रह्माच्या प्राप्तीचा आनंद त्याला याच असाच घेऊ दे अशी इच्छा व्यक्त करून अंतरात्मा त्याच्यामध्ये लपूनच राहिलेला आहे. त्याने तो प्रकट झालेला नाही. त्याने काही गोष्टी लपूनच ठेवलेल्या आहेत भगवंताने, परंतु तो अनुभूती स्वरूपात आपल्याला आनंद देतो. हेच या ऐतरेय उपनिषदामध्ये सांगायचं आहे. या ठिकाणी मी इथंच थांबतो. इथं तिसरा खंड ऐतरेय उपनिषदातला संपलेला आहे. त्यातला पहिला अध्याय संपलेला आहे. आता दुसरा अध्याय उद्या बघूया. हरिओम.